राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या अपघाताच्या बद्दलची माहिती देत होते, पण शरद जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, माझे सहकारी। शरद, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। या सगळ्यामध्ये ज्यांना थांबा नाही तिथं थांबायचं होतं म्हणून ही चेन पुलिंग केली गेली का, आणि हेच चेन पुलिंग लोकांच्या जीवावर बेतली का? अशा प्रकारच्या घटना याआधी तिथं काही घडलेल्या आहेत का? असे काही प्रकार तिथं घडलेले होते का? नाही, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जळगाव, चाळीसगाव आणि पाचोरा इकडे येणाऱ्या गाड्यांचं प्रमाण जे आहे, सकाळी काही गाड्या असतात आणि थेट संध्याकाळी बऱ्याच गाड्या असतात। मधल्या काळात गाड्या नाही आहे जास्त, जिल्ह्यावरनं तालुक्याला यायला गाड्या नाही आहेत। सकाळी जाणारे लोक जळगावला जातात, परंतु दुपारून येताना किंवा लवकर काम आवरून येताना त्यांना पाचोऱ्याला गाडी नाही आहे, चाळीसगावसाठी गाडी नाही आहे। अशा वेळेस बरेच प्रवासी जे डेली अपडाऊनर्स आहेत ते या अशा प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आपण पाहिलेले आहेत। असे प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये आधीही घडले, इतर ठिकाणीही घडतात की जे डेली प्रवासी असतात, ज्यांना सवयीचा भाग असतो काही जणांना चेन पूल करायची, आधीच्या स्टेशनवर चेन पूल केली की आपोआप गाडी पुढच्या स्टेशनला थांबते। हे बरेच जण असा एक्सपेरिमेंट करण्याचं काम करत असतात आणि अशाच काही प्रकारामध्ये हा अपघात झाला आहे का, हा एक मुद्दा आहे। दुसरा एक मुद्दा असा आहे की खरंच गाडीमध्ये आग लागली होती का? ती आग लागली थोड्यात आपण म्हणू शकतो की काही लोकांनी पाहिलं की गाडीतनं धूर निघत होता। आपल्याला माहिती आहे की कर्नाटक एक्सप्रेसच्याही काही लोकांनी प्रवाशांनी सांगितलं की हो, पुष्पक एक्सप्रेसमधनं काही धूर येत होता थोडासा, त्याच्यामुळे प्रवासी घाबरले होते का? हा एक मुद्दा, पहिला अँगल जो आहे तो खरंच गाडीतनं धूर येत होता, त्याला घाबरून प्रवाशांनी गाडीतनं उड्या मारल्या आणि त्या कर्नाटक एक्सप्रेस समोर आली का? हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा म्हणजे समजा पाचोरा परधाडा इथे उतरणारे काही प्रवासी गाडीत चढले होते का, ज्यांनी चेन पुलिंग केली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला। आणि तिसरा एक अँगल असा आहे की खरंच काही पॅसेंजर ट्रेनचे, ज्या स्लो ट्रेनचे काही प्रवासी होते ज्यांना मधल्या कुठल्या गावाला उतरायचं होतं, ते खरंच चढले का? आणि त्यांचं स्टेशन समजा परधाड्याचेच ते प्रवासी असतील, परधाडा गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्या गावाला गाडी थांबली नाही, त्याच्यामुळे त्यांनी घाबरून त्यांनी चेन पुलिंग केली का? हा एक मुद्दा। असे 3 अँगल जे आहेत या अपघाताचे असू शकतात। त्याच्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला? चेन पुलिंग नंतर हा अपघात, चेन पुलिंग झाली आणि त्याच्यानंतर लोकांनी घाबरून उड्या मारल्या आणि ते घाबरलेले 30-40-35-40 लोक जे होती ते ट्रॅकवर आली आणि ते कर्नाटक एक्सप्रेस, बंगळुरू एक्सप्रेसच्या खाली आली। हा एक अँगल आहे, भरपूर आहेत। याच्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, सगळ्याचे चौकशी होणं गरजेचं आहे, चौकशीतून यातलं सत्य समोर येणं गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद शरद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आज ही केलेली चेन पुलिंग एक अफवा या सगळ्यांच्या जीवावर बेतली। 11 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि या आधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या। आग लागल्याची अफवा पसरली गेली आणि त्या अफवेच्या नंतर चेन पुलिंग आणि त्यानंतर ट्रॅकवर आलेल्या लोकांना दुसऱ्या गाडीने चिरडून जाणं, एकानंतर अशा अनेक घटना घडत असताना सुद्धा या सगळ्याला रोखायचं कसं, हे रेल्वे प्रशासनाच्या समोरचं एक आव्हान आहे।